धण्याचा मसाला करते आहे मी। थोडं मी तेल घातलं, तेलामध्ये छान धणे मी परतून घेते, कारण माझ्या शेतातलेच गव्हातले हे धणे आहेत। गहू जेव्हा पेरतो तेव्हा त्यामध्ये सांबार पेरला जातो, कोथिंबीर। तर त्या कोथिंबीरमध्ये आम्ही 4-5 वाफे सांबार लावतो, तर त्याला धणे येतात। त्याच्यामुळे हे घरचेच धणे आहे, मी विकत कधीच धण्याची भुकटी मसाला मी कधीच विकत घेत नाही। नेहमी मला महिना 2 महिना पुरेल एवढा मी घरीच नेहमी बनवत असते। तर थोड्या तेलामध्ये मी धणे परतून घेते आहे। बस मला एवढा धण्याचा मसाला मला 1-1.5 महिना पुरेल मला, आणि ताजा ताजाच करते। भरपूर सारा काही मी घरी तयार करून ठेवत नाही, कारण जेवढा ताजा असेल तेवढाच त्याचा सुगंध खूप छान येतो, आणि घरच्या धण्याचा तर सुगंध खूपच सुंदर येतो। बस होतील मला एवढे। छान याला ब्राऊन कलर येतपर्यंत मी चांगले याला परतवून घेते आहे। आणि हा मी जिऱ्याचा पण बुरका मी नेहमी घरीच करून ठेवत असते। मला 1-1.5 महिना पुरेल एवढं मी नेहमी धण्याचा आणि जिऱ्याचा बुरका घरी करून ठेवते। तर काही वेळ लागत नाही। आपण जेव्हा दुकानातून जेव्हा आणतो त्याला तेवढा पाहिजे तसा सुगंध येत नाही। तर घरी बनवायला जर घरचे धणे असतील, किंवा जेव्हा तुम्ही तुमच्या शेतामधल्या जेव्हा बाया येतात काही तुम्ही विकत घेता खेड्यावरच्या, त्यांच्यासोबत कडनं सुद्धा तुम्ही घेऊ शकता। खमंग असा सुगंध पसरलेला आहे, आणि ब्राऊन पण झाले। अगदी कमी फ्लेमवर मी हे भाजलेले आहेत, खूप कमी याच्यावर हळूहळू केले आहेत, घाई केली नाही मी। आणि बघा खूप छान झालेले आहेत। थोड्या तुम्हाला अशा काड्या वगैरे दिसतील, तर मी काढल्या याच्यासाठी नाही की घरचं असल्यामुळे याला चांगला सुगंध आहे, आणि काळी मातीचा खडाही बरेच असेलही। हे बघा काळ्या मातीचा खडा आहे, तर काही हरकत नाही, गेला तरी पोटात, कारण माझ्या घरच्या शेतीचा, माझ्या घरच्या जमिनीचा तो खडा आहे। माझ्या पोटात गेला तर मला फार आवडेलच ते, काही हरकत नाही, कारण माती आमच्याकडे काळी काळी खूप छान माती आहे। तर असो 2-4 खडे पोटात जायला काही हरकत नाही। आमच्या शेतातली माझ्याच काळी मातीची ती खडे आहेत माझ्या आईच्या, आणि मी माझ्या आईचे काही तत्त्वज्ञान, काही गोष्टी मी सोडत नाही। माझी आई अशीच नेहमी काही गोष्टी घरी करायची, तूप वगैरे घरीच बनवायची धणे जिऱ्याचा, त्याच्यामुळे मी आईच्या बऱ्याच गोष्टी ॲक्सेप्ट केलेल्या आहेत। मला ते विकतचं वगैरे काही मला आवडत नाही। पट मसाला तयार, बघा छान बारीक झालेला मसाला आहे हा। हॅलो फ्रेंड्स, माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण तुम्ही फोन लावता पर्सनली आणि मला पर्सनली मेसेज टाकता की सविता असं तसं, पण मला माझ्या चॅनलवर तुम्ही लाईक आणि कमेंट्स करा। जवळचेच करत नाही, मला माहिती आहे काय भाव असतात मनात, परंतु माझा मसाला खूप छान तयार झाला, अगदी सुगंध खूप येत आहे। आपणही करून बघावा, अगदी 15 मिनिटात होणारा घरचा धनिया मसाला झटपट। तर लाईक नक्कीच करा हां।